शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत महाराष्ट्र शासनाने शालेय बस वाहतूक व्यवस्थेत कडक सर्वसमावेशक नियमावली जाहीर करण्याची तयारी सुरू केली आहे. गृह विभागाने प्रसिद्ध असलेल्या मसुदा अधिसूचनेनुसार महाराष्ट्र मोटार वाहन नियम 2026 लागू करण्याचा प्रस्ताव असून यात सुरक्षितता, पारदर्शकता आणि जबाबदारी यावर विशेष भर देण्यात आला आहे. याबाबत अधिसूचना जाहीर झालेल्या दिनांकापासून 15 दिवस या विहित वेळेत संबंधित संकेतस्थळावरती सर्वसामान्य जनतेकडून हरकती सूचना मागवण्यात आल्या असून त्याला सकारात्मक प्रतिसाद द्यावा असं आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. नवीन नियमानुसार शालेय बसचे भाडं आता प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे निश्चित केलं जाईल. विद्यार्थ्यांकडून फक्त मासिक भाडं साकारलं जाईल. प्रत्येक शाळेत स्कूल ट्रान्सपोर्ट कमिटी कार्यरत राहणार असून ती भाडं, सुरक्षितता आणि सेवा या संबंधित पालकांच्या तक्रारींचं निवारण करेल. सर्व शालेय बस व्हॅनमध्ये GPS आधारित व्हेइकल्स लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस पॅनिक बटन बसवण्यास बंधनकारक करण्यात आलं आहे. शिवाय अग्निसुरक्षा यंत्रणा तसेच सर्व सीट्स बेल्टची सक्ती केलेली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक वाहनामध्ये डिजिटल सेफ्टी मॉनिटरिंग सिस्टीम बसवणे आवश्यक असेल. या प्रणालीद्वारे वाहने लाइव्हिंग ट्रॅकिंग, डिजिटल उपस्थिती नोंद, स्वयंचलित अलर्ट पालकांना थेट माहिती मिळणार आहे. राज्यस्तरीय प्लॅटफॉर्मशी या प्रणालीचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे.